कोपरगाव तालुक्याच्या तत्कालीन माजी आमदार सौ स्नेहलताई बिपिनदादा कोल्हे यांच्या कार्यकाळामध्ये शासनाकडून कोट्यवधीचा निधी या इमारतीसाठी उपलब्ध झालेला आहे। त्याचप्रमाणे पोलीस स्टाफसाठी राहण्यासाठी स्टाफ क्वार्टर सुद्धा सुसज्ज अशी इमारत उभी राहिलेली आहे। परंतु ही सर्व दोन्ही इमारत आज या घडीला धुळकात पडलेली आहे। प्रशासनाला उद्घाटन करण्याचा अजून अवधी नाही, त्यामुळे स्टाफची राहण्याची कुचंबणा होत आहे। कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनची इमारत ही पूर्णत्वास आलेली आहे। इमारत ही मोठ्या दिमागात उभी असून परंतु प्रशासनास वेळ नसलेले आणि आचारसंहितेचा अडसळ असल्यामुळे लांबणीवर पडण्याची शक्यता होती। परंतु आता आचारसंहिता ही नगरपालिकेची संपलेली आहे आणि आपण बघता काही इमारत पूर्णत्वास आलेली असून चक्क त्याला कुलूप लावून ठेवलेली आणि धुळकात पडलेली इमारत ही कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याची आहे। सुसज्ज अशी इमारत पोलीस ठाण्याची कोपरगाव तालुका ग्रामीणची असून या ठिकाणी कुलूप लावलेला आहे आणि लोकार्पण सोहळा हा अद्याप झालेला नाही। प्रशासनाकडून दिरंगाई व्यक्त होत आहे। याबद्दल कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्याशी चर्चा केली असता वरिष्ठ स्तरावरून कुठलाही याबद्दल हालचाल नसल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे। ही बिल्डिंग लोकार्पणासाठी दिमाखात उभी असून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे। कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन आणि कोपरगाव शहर पोलीस स्टेशन स्टाफसाठी ही इमारत उभी आहे, परंतु प्रशासनाला लोकार्पण करायला वेळ नाही। कोपरगाव तालुक्याच्या तत्कालीन माजी आमदार सौ स्नेहलताई बिपिनदादा कोल्हे यांच्या कार्यकाळामध्ये कोट्यवधीचा निधी आणून ह्या इमारती उभ्या आज राहिलेल्या आहे। परंतु लोकार्पण असल्यामुळे पोलीस स्टाफ यांना या क्वार्टरचा फायदा घेता येत नाही। तेव्हा प्रशासनाने याबाबत उचित कारवाई करून या स्टाफ क्वार्टर आहे लोकार्पण करावे आणि पोलिसांची कुचंबणा जी होत आहे ती मार्गी लावावी अशी रास्त मागणी सातत्याने होत आहे।